गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपला खूप स्पेशल असणार आहे, कारण हा व्हिडिओ म्हणजे हा जो आपला प्लॅन आहे तो प्लॅन बनण्यासाठी कमीत कमी 4 वर्ष गेली. कारण 4 वर्षापासून आपण प्लॅन करतो, एकदाही सक्सेस झाला नाही. आज फर्स्ट टाइम आणि जो दिवस आज उजाडला, आज आपण चाललोय सोमनाथ दर्शनासाठी. 4 वर्षापासून प्लॅन होत होता आणि आज फायनली प्लॅन कम्प्लीट झालेला आहे. आपण 4 जण जाणार आहे. माझे मित्र आहेत ट्रेकचे जे एक तर महेश आहे, त्याच्यानंतर ओंकार, दीपेश आणि मी. आम्ही 4 जण मिळून सोमनाथ ट्रिपसाठी निघालेलो आहे. आज आमची बांद्र्यावरून सकाळी 1:35ची गाडी आहे, ती गाडी पकडायची. आता आपण इकडनं घरून निघतोय सोमनाथसाठी. आजचा आपला हा व्लॉग आहे ना, हा सोमनाथ असणार, जे ज्योतिर्लिंगापैकी एक 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे. आणि आपलं मे बी आपलं भीमाशंकर झालंय, त्र्यंबकेश्वर झालं, त्याच्यानंतर महाकाल झालंय, ओंकारेश्वर झालंय, घृष्णेश्वर झालंय. म्हणजे आपलं 6वं आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे. तर आपलं 6वं ज्योतिर्लिंग करण्यासाठी आपण आज निघतो इकडनं सोमनाथसाठी. तर आता चला, ट्रेन पकडायची आपल्याला पहिलं तर, आणि लवकरात लवकर बांद्रा स्टेशनला पोहोचायचं. म्हणजे इकडनं लोकलनी बांद्रा आणि बांद्र्यावरून आपली गाडी असणार आहे 1:35ची गाडी. तर आपल्याला कमीत कमी अर्धा तास अगोदर बांद्र्याला पोहोचणं गरजेचं आहे. तर चला आता भेटूया स्टेशनला. फोनवरून चालू केलंय का आता? फोनवरून नाही रे. आता आपण पोहोचलोय बांद्रा टर्मिनसला. हे बघा, हे आपले मित्र ओंकार आणि दीपेश. अजून एक जण यायचा बाकी आहे, महेश. त्याची वाट बघतो आपण स्टेशनला जाऊन. बांद्रेला बाबा वांद्रे टर्मिनलचं चालू आहे, पण इकडनं बांद्रा महेश स्टेशनपासून जे लोकल्स आहे ना, त्याच्यापासून सरळ पुढं चालत 15 मिनिटाच्या वॉकिंगवरती फायनली पोचलोय बांद्रे टर्मिनसला. बघ ना, हे बघ पहिले आधीच. तर आता वांद्रे टर्मिनसला आलो, पण 3 नंबर प्लॅटफॉर्मला गाडी आपली 1:35ची. तर चाललो आता 3 नंबरसाठी वरती. पाठीमागे बोगद्यातून वरती चढतोय आता इकडे. तर चला आता लवकर वरती पोहोचेल. नंबर बघ, हे बघा आपली गाडी येऊन उभी आहे सध्या इथं स्टेशनला. 3 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे बांद्र्याचा, त्या ठिकाणी उभी आहे वेगळी. अरे हा, हे बघा ही ट्रेन आहे आपली जाण्यासाठी. अगोदर 1 तास अगोदर येऊन थांबली. आता झालेत 12:44, 1:35ची आहे आणि 1 तास अगोदर गाडी आलेली या ठिकाणी. म्हणजे इथूनच गाडी सुटते, म्हणून गाडी 1 तास अगोदर इकडे येऊन थांबलेली. बरं झालं आपण लवकर आलो. तर चला, फायनली आपली सोमनाथची जर्नी चालू झालेली आहे. तर फायनली आता आपण ट्रेनमध्ये चढलो आणि आपली सीट गाडी हे 3 आणि समोरची 1. विंडो त्यातली माझी आहे. बाळानी विंडो पकडली. नसली तरी मी विंडोवर आहे. म्हणजे जो हाजीर तो वजीर आहे. बाकी असं नाही, कोणाची कुठली असं ते जो पहिला आला त्याला विंडो आहे. चला 1:35ची गाडी इकडे 1:35. आता आपले वाजले 1 वाजून अजून अर्धा तास आपल्याला इथं टाइमपास करायला. टाकू नको बाहेर बिर जायला. 10 रोड रेल्वे स्टेशन. पत्ता चढाव चालू आहे अजून. 2 जण आता कन्फर्म तिकीट होऊन देणार म्हणजे. हा, आणि तिकडे बाथरूम गर्दीला काय गर्दी कशाला? थोडा संध्याकाळ झाली ना, हा बालका ते करायचं. वलसाड स्टॉप. गौरी कुंड 5 वाजले. 5 वाजता आपण पोहोचले वलसाड या ठिकाणी. मंदिर ते वेळावर स्टेशन किती लांब आहे? अर्धा तास.
क्लीन अप आहे आपल्याला, खाऊन आपण आरामशीर स्टेशनला येऊ शकतो. त्यानंतर दुसरा दिवस द्वारकाचं तरी काय एवढं विशेष नाही. कुठला आलं रे? वलसाड. द्वारकाला फक्त आपण तिथे झालं द्वारका पेठ द्वारका दोन ठिकाण मेन आहे. पेठ रुक्मिणी मंदिर पण मेन आहे असं निघाले वलसाडवरून गाडी निघाली बघा. हे वलसाड स्टेशन आहे रुक्मिणी मंदिर. आणि इकडे ट्रिपचा पूर्ण प्लॅनिंग चालू आहे. द्वारका गोपी तलाव नाही नको ते गोपी तलाव हा आम्ही बिलीमोरा रेल्वे स्टेशन 5 वाजलेत बरोबर. 5 वाजता पोहोचले आपण या ठिकाणी. फोटो काढले पहिलं स्टेशन याच्या चड्ड्या बिड्ड्या सगळे काय काय घातले म्हणून मी सांगितलं हे व्हिडिओ फोटो काढला नाही का तुम्ही हे दाखव ब्लॉगला यांनी चड्ड्या घातलेल्या आहेत अशी की ह्याच्यात कुठला ब्रँड आहे? ब्रँड नाही 120 कुर्ला मार्केट. का ते सिटीला मिळत नाही कुर्ल्याला जायला मारायला. झाड आहे का झाड? ठीक आहे स्टेशन खा. सुरत आलेलं आहे. सुरत वाजले किती? 5:45 झाले. 5:45 वाजता आपण पोहोचलोय सुरतला. झोपा झाल्या तिकडे. मी जागा आहे. मी ओंकारीची चड्डी दाखव. तू ब्लॉगला टाकणार आहे. 6 वाजता आपण पोहोचलोय सुरत या स्टॉपला. आपण उद्या सकाळी वेरावलला पोहोचणार आहे. म्हणजे आजची रात्र पूर्ण आपली ट्रेनमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला रात्रभर इकडेच आपण कॉल करायचा. कोसंबा स्टेशन आलं. कोसंबा इथं पण थांबते का? अरे बोर्डच नाही आला नावाचा. पाणी आहे पण ते असतं ना नळ 3 असतात ना घेऊया ना. हे बघा हे कोसंबा स्टेशन आहे. नाही लगेच असं वाटतं लोकल गाडीत बसलो आम्ही. सगळे स्टॉप घेत चालले हळूहळू. इकडे पण आहे बघ. बॉटल तर घेऊन ये भरून कशी लागते बघू. कुठला स्टॉप नाही सर? स्टॉप कुठला आलाय? काय नाव आहे? सानोली ना? पानोली. आत्ता आपण पोचलोय अंकलेश्वर या ठिकाणी आणि 7 वाजलेत. 7 वाजता अंकलेश्वर या ठिकाणी पोचली गाडी. कुठला पिक्चर बघतोय? तुला कुठून गेला ते पण आजच्या दिवशी बघा परिस्थिती बघा. सगळे झोपले, आडवे तिडवे झाले. पिक्चर बघताय असे पिक्चर बघतोय. आम्हाला ट्रेन असे मेंबर नकोय. दाखव कुठला पिक्चर बघतोय. आता भरूच स्टेशनला पोहोचतोय. 7:15 वाजलेत आपली. भरूच स्टेशन आहे. उद्या सकाळी आपण सोमनाथला पोहोचणार. आता आपलं असंच आहे, फक्त जाताचं स्टेशन पाहिजे. 1-2 बस दिसतील. 7 वाजले ना आता. कुठला स्टॉप आला दिपेश? हे नीट लागत नाही. कसं करतात ते? पैसे मारतात. विश्वामित्री काय? विश्वामित्री कुठला स्टॉप आहे?
पानं मोडला अरे तो महेश बघ. आता फायनली आपल्याला जेवायचा टाइम झालाय 9 वाजले. आता आपण झोपणार थोड्या वेळाने आणि नंतर डायरेक्ट सकाळी वेरावलला भेटूया. हे बघा सगळी डबे डबे शोधतात इकडे. अंधार झाला आता डायरेक्ट सकाळी वेरावल स्टेशन. हा झोपाची तयारी झालेली चालू आहे आता. मधलं सीट वरती करतोय दीपेश. हो ओंकेला हे सीट आहे मधलं. आपण वरती बाल्कनीत. आता सकाळी भेटूया डायरेक्ट वेरावलला. गुड नाईट. जुनागड रेल्वे स्टेशन. सकाळचे 5 वाजलेत. 5 वाजता. जुनागड रेल्वे स्टेशन. निघतो इकडनं. हे शोध. New massage parlor. Here is gone. म्हणला दुसरा. नाही वाटत. तुम्हाला बसायचं तर बनवायचं जाऊ. माझी काहीतरी व्हायचं. तर फायनली आता आपण पोहोचलो वेरावल स्टेशनला. हे बघा बाहेर आहे ना, हे वेरावल स्टेशन आहे. आणि आपली ट्रेनची जर्नी या ठिकाणी संपते. आता आपण बाहेर जातो आणि इकडनं आपल्याला सोमनाथ जायचंय. सगळं सही सलामत दाखव. कमीत कमी किती काल 1 वाजता 1:35 आपली जर्नी चालू झाली होती आणि आता वाजलेले 17 तास गेले टोटल. आणि हे बघा बाहेर हे वेरावल स्टेशन. हे आपले मेंबर बघा सगळे व्यवस्थित सुखरूप आलेले आहेत. प्रेशर अप झालेले आहेत. मस्ती करत चलो. तर आता बाहेर स्टेशन दाखवतो तुम्हाला. चलो. या ट्रेनने आलो होतो आपण. गर्दी बघा. तर फायनली मित्रांनो आपण वेरावल स्टेशनला पोहोचलो आणि बांद्र्यापासून आपली चालू झालेली जर्नी या ठिकाणी संपलेली आहे. तर आता इकडनं आपला सोमनाथसाठी जायचं आहे. त्याचा वेगळा व्लॉग होणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय. हे बघा हे आपल्या इकडे मित्रमंडळी पुढे चालले.